N24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सिरोंचा तालुक्यातील आशा वर्करच्या प्रलंबित मागण्यांना अखेर यश मिळाले आहे। भाकपा आणि आयटेकच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने कोरोना काळात थकीत प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचे लेखी आदेश जाहीर केले होते। 11 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या मागणीची दखल घेत सकारात्मक निर्णय घेतल्याने आशा सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे। 4 जून रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती सिरोंचा यांना भाकपा जिल्हा सहसचिव तथा आयटेक अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले होते। यावेळी भाकपा जिल्हा सदस्य सूरज जकुलवार, तालुका सचिव कॉम्रेड रवी बारसांगडी तसेच तालुक्यातील आशा वर्कर उपस्थित होते। निवेदनात कोरोना काळात काम केलेल्या आशा सेविकांना शासन निर्णयानुसार देय असलेला प्रोत्साहन भत्ता तातडीने देण्याची मागणी करण्यात आली। या मागणीची दखल घेत गट विकास अधिकाऱ्यांनी सिरोंचा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पात्र आशा सेविकांना कोरोना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचे तसेच 7 दिवसाच्या आत त्याबाबतचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत। कोरोना महामारीच्या काळात आशा वर्करांनी सर्वेक्षण, लसीकरण, जनजागृती आणि क्वारंटाईन व्यवस्थापन यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडत आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून काम केले होते। याबाबत प्रतिक्रिया देताना कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले। या निर्णयामुळे आशा वर्करच्या प्रलंबित प्रश्नाचा मार्ग केवळ झाला असून भाकपा व आयटेकच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। प्रतिनिधी उज्ज्वल देवनाथ सोबत बघत राहा उमेश 24 चॅनल। आता तुम्ही एक काम करायचं, त्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवकाशी संपर्क साधा, या पत्राचा बीडीओच्या पत्राचा संदर्भ द्या त्यांना, बरोबर आहे। आणि काय फीडबॅक तिकडून मला फीडबॅक द्याल तुम्ही। नंतर मी इथे ग्रामसेवकांची मीटिंग बोलावतो आणि त्याच्यात सविस्तर चर्चा करतो। आता हे निधी कुठून 5% आणि 15 वित्त आयोगाचा असा निधी राहते आणि त्या निधी नियोजनामध्ये वेगवेगळ्या याच्यावरती खर्च करावा लागते। तर त्याच्यामध्ये आरोग्यामध्ये किती तरतूद आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे किती पेमेंट होऊ शकते हा सगळा नियोजन करून त्याच्यातून 1, 2, 3 स्लॉटमध्ये मिळतील। पण ते आहे कुठे? ग्रामपंचायत स्तरावर आहे, तो पैसा माझ्या स्तरावर नाही। तर ग्रामपंचायतला आम्हाला विश्वासात घेऊन आरोग्याचा जो निधी आहे तर तो 100% प्रयत्न करीन मी, तुम्हाला तुमचं मानधन मिळालं पाहिजे, बरोबर आहे। प्रयत्न करू आम्ही। याच्यात सर्वांना तुम्ही सांगा की आजचं आंदोलन करू नका, सर्वांना पैसे हमी आणि द्या। माझी विनंती आहे, मी तोडगा काढतो, इथे प्रभारी आहे मी। आता माझी 20 तारखेपर्यंत मी इथे आहे। 20 तारखेपर्यंत जे काही प्रयत्न करता येतील करू आणि हे 100% मिळवून देण्याचा प्रयत्न करू, काय अडचण नाही आणि आंदोलनाची काही गरज नाही। तर हा आंदोलन मागे घ्याल अशी विनंती करतो। पण पत्र घेऊन घेऊ मग आपण या इकडे या ताई, कुठे गेली?